नमस्कार मंडळी, मी गणेश आणि तुमचं स्वागत आहे क्युरियसली बाय गणेश या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया असे कोणते टॉप 7 फायनान्शियल लेसन्स आहेत ज्याच्याबद्दल प्रत्येकाला माहिती पाहिजे आणि त्यातून तुम्ही जास्तीत जास्त शिकून तुमची पर्सनल ग्रोथ जास्त कराल आणि तुमचं फायनान्शियल फ्रीडम तुम्ही लवकरात लवकर अचीव्ह करू शकाल. तर या व्हिडिओमधला जो 7वा फायनान्शियल लेसन आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमधून तुम्हाला जर का काही चांगल्या गोष्टी कळाल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायनान्शियल रूल आहे बजेटिंग. बजेटिंग म्हणजे काय असतं की जे पण तुम्ही मंथली अर्निंग करता, जे पण तुमची सॅलरी येते किंवा जो पण तुमचा इन्कम येतो, तर त्या पैशांचं तुम्ही कसं मॅनेजमेंट करता, तुम्ही त्यातले पैसे किती सेव्हिंगमध्ये टाकता, त्यातले पैसे किती तुम्ही इन्व्हेस्ट करता, त्यातल्या पैशांचं किती तुमचं रेंट जातं, तुमच्या बाकीच्या किती युटिलिटी बिल्सवरती तुम्ही खर्च करता, ह्या सगळ्यांचं प्लॅनिंग जेव्हा तुमचं अर्निंग सुरू होतं तेव्हाच तुम्ही करणं आणि ह्या गोष्टींवरती कॉन्शियसली लक्ष देणं, तर ह्या गोष्टीला आपण बजेटिंग असं म्हणतो. जर का तुम्हाला बजेटिंगबद्दल जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी बजेटिंगबद्दल सेपरेट एक व्हिडिओ बनवला आहे. त्याचं नाव आहे 50-30-20 रूल. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा, त्यावरून तुम्हाला अजून आयडिया येईल की बजेटिंग कसं करायचं. तर बजेटिंग करताना तुम्ही काय करा की मी पर्सनली एक मोनिटो म्हणून एक ॲप आहे, त्याचं तुम्हाला आयकॉन इकडे दिसत असेल, तर ते ॲप तुम्ही नक्की डाउनलोड करा आणि त्यातून तुम्ही तुमचे मंथली इन्कम आणि एक्सपेंडिचरचे सगळे तुम्ही डिटेल्स ठेवू शकता आणि त्यावरून तुम्हाला कळेल की नक्की तुम्ही कुठं पैसे खर्च करताय, तुम्ही कुठं अजून पैसे खर्च करायचा अवॉइड करू शकता. म्हणजे ऑटोमॅटिक सेव्हिंगचे बरेचसे ॲप आले आहेत ज्यामधून तुमच्या ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमधून ते आयडेंटिफाय करतं की तुम्ही कुठं खर्च केला आहे. पण जेव्हा कॉन्शियसली तुम्ही स्वतः मॅन्युअली त्यामध्ये ॲड करता एखाद्या ॲपमध्ये की मी आज इथं खर्च केला, तेव्हा आपल्याला वाटतं की नाही यार, आपण इथं खर्च नाही करायला पाहिजे, कारण की आपल्याला ह्या गोष्टीबद्दल परत आपल्याला त्या ॲपमध्ये लिहायचं आहे की आपण इथं अननेसेसरी खर्च केला आहे. तर त्यावेळी जेव्हा आपण कॉन्शियसली विचार करतो या गोष्टींबद्दल, त्यातून आपल्याला जास्त फायदा होतो, आपण अननेसेसरी एक्सपेन्सेस करायचा अवॉइड करतो. तर ट्राय करा की हे जे ॲप आहे हे मोनिटो, तर हे डाउनलोड करा आणि ह्यामध्ये तुम्ही नक्की सगळ्या तुमचे एक्सपेंडिचर लिहित चला, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण कुठं अननेसेसरी खर्च करतोय आणि त्यातून तुम्ही अजून सेव्हिंगवरती जास्त इम्प्रूव्हमेंट करू शकता. तर आता बघूया की दुसरा फायनान्शियल लेसन काय आहे. तर हा दुसरा फायनान्सचा रूल आहे इमर्जन्सी फंड. ह्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. इमर्जन्सी फंड म्हणजे काय असतं, जे पण तुमचे 3 महिन्याचा किंवा 6 महिन्याची जी सॅलरी आहे ते तुम्ही साईडला काढून ठेवायचे, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही विचारच नाही करायचं की माझ्याकडे हे पैसे आहेत. तर इमर्जन्सी फंडचा फायदा काय होतो की जेव्हा तुमच्याकडे एखादी मेडिकल इमर्जन्सी येते किंवा तुमचा अननेसेसरी कुठे खर्च होणार असतो ज्याबद्दल तुम्ही प्लॅनिंग केलं नसतं तुमच्या बजेटिंगमध्ये, जसं की तुमच्या गाडीचा काहीतरी खर्च आला किंवा तुमच्या घराचा काहीतरी खर्च आला किंवा काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आली, असं काहीतरी झालं ज्याच्यामुळे तुम्ही अजिबातच प्लॅन केलं नव्हतं की आता ह्याच्यामध्ये मला खर्च करायला लागणार आहे, ह्याच्याबद्दल मी बजेटच नाही ठेवलं. तर अशा गोष्टींचा तुम्हाला जर का मॅनेज करायचं असेल तर तेव्हा तुमचा इमर्जन्सी फंड कामाला येतो. तर इमर्जन्सी फंड कसा डेव्हलप करायचं त्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. तर त्या व्हिडिओची मी लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली, ते पण तुम्ही जाऊन चेक करा, ज्यावरून तुम्हाला कळेल की इमर्जन्सी फंड कसा डेव्हलप करायचा आणि त्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये मी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. तर इमर्जन्सी फंड असल्यामुळे काय होतं की जेव्हा पण अशी एखादी इमर्जन्सी येते, जेव्हा तुम्हाला वाटतं की यार आता मला अचानक एवढे पैसे पाहिजेत, तर मग आपण काय करतो, एखादं क्रेडिट कार्ड यूज करतो किंवा आपण काय करतो एखादं पर्सनल लोन घेतो किंवा आपलं PFचा बॅलन्स विड्रॉ करतो. ही तर सगळ्यात मोठी चूक आहे, कारण की PFचा जे रिटर्न आहे तो खूप चांगला आहे, तर त्यामुळे PFचे पैसे कधी विड्रॉ करायचा अवॉइड करा. दुसरी गोष्ट आपण काय करतो, इन्व्हेस्टमेंट काहीतरी केले असत त्या आपण इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करायला बघतो. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायसाठी आपण ट्राय करायचं की इमर्जन्सी फंड रेडीच ठेवायचं, जेणेकरून जेव्हा पण अशी काहीतरी इमर्जन्सी येईल त्यावेळेस आपल्याला इमर्जन्सी फंडमध्ये आपण पैसे काढून आपली जी इमर्जन्सी ती आपण टॅकल करू शकू. तिसरा फायनान्सचा लेसन जो मी खूप उशिरा शिकलो तो म्हणजे की डेट मॅनेजमेंट. डेट मॅनेजमेंट म्हणजे काय, जे पण तुम्ही लोन काढता ते कसं मॅनेज करायचं. आता आपण इंटेन्शनली कधी लोन काढत नाही, पण ट्राय करा की मॅक्सिमम जे पर्सनल लोन आहे ते अवॉइड करण्याचं. आयुष्यामध्ये जास्तीत जास्त ट्राय करायचं की जे आपलं होम लोन असेल किंवा कार लोन असेल त्याच्यापेक्षा जास्त बाहेर जायचं ट्राय नाही करायचं, जेणेकरून आपलं बजेटिंगच एवढं स्ट्रॉंग पाहिजे की आपण ह्या गोष्टींकडे नाही जायला पाहिजे. पण होतं, आपल्याला माहिती आहे, कारण की सुरुवातीला आपण शिकतो आहे आणि आपल्याकडनं अशा चुका होतात की आपल्या पर्सनल लोनकडे जायलाच लागतं. तर जेव्हा पण अशी सिच्युएशन येईल त्यासाठी हे बुकमध्ये साने गुरुजींनी खूप महत्त्वाचं सांगितलं आहे की जेव्हा पण तुम्ही लोन काढता हा तुमचा खूप मोठा वैरी आहे. म्हणजे कारण की लोन ही अशी गोष्ट असते ज्यामुळे तुमच्या फायनान्शियल लाईफवरती खूप सारे क्रायसिस येतात, कारण की तुम्ही कोणते फ्रीली असे डिसिजन नाही घेऊ शकत, कारण की तुम्हाला लोन तुमचं पे करायचं असतं, तुमचे EMI पे करायचे असतात. तर ट्राय करा की मिनिमम लोन घेण्याचा आणि ते लवकरात लवकर पे करायचं. मग जर का आपण एखादा पर्सनल लोन घेतलंच आहे तर ट्राय करा की जे पण आपण लोन घेतलेत त्यातलं जे सगळ्यात मोठं लोन आहे आणि ज्याच्यावरती सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे तर ते सगळ्यात लवकर पे करायचा प्रयत्न करा. जसं की क्रेडिट कार्ड आहे त्याच्यावरती 36% इंटरेस्ट असतो, तर हे खूप जास्त आहे. म्हणजे पर्सनल लोनला तरी 12%, 13%, 15% इंटरेस्ट रेट असतो, पण क्रेडिट कार्डवरती 36% असतो, जो की म्हणजे ट्रिपल आहे.
तर अशा गोष्टींवरती तुम्ही लक्ष द्यायला सुरुवात करा, जेणेकरून काय होईल की जे पण आपण लोन काढतो ते लवकरात लवकर पे करून त्या गोष्टींमधून आपण बाहेर पडू. आणि जेव्हा पण आपण लोन काढलं असेल तर तेव्हा आपण लवकरात लवकर ते लोन रीपे कसं करायचं याच्यावरती जास्त लक्ष द्यावं. म्हणजे आपण जेव्हा लोन काढतो तेव्हा आपण खुश असतो, कारण की आपल्याला त्यातून काहीतरी घ्यायचं असतं आणि ते आपण गोष्ट घेतल्यानंतर आपण खुश होतो. जसं की फोन घेतला किंवा काहीतरी गाडी घेतली तर आपण एकदम खुश होतो की आपल्याला ती गाडी मिळाली, फोन मिळाला. पण ट्राय करा की जेव्हा पण आपण लोन काढलं ते रीपे करायचं कसं लवकरात लवकर प्लॅन करायचा आहे त्याच्यावरती जास्त लक्ष द्या. तर नंबर 4चा या फायनान्शियल लेसन असा आहे की इन्व्हेस्टमेंट लवकरात लवकर सुरू करा. इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे ज्याच्याबद्दल आपण जे पण आपले पैसे ज्याची आपल्या इन्फ्लेशनमुळे पैशांची किंमत कमी होत जाते ते आपल्याला जर काही इंटॅक्ट ठेवायचे असतील काही वर्षांपर्यंत आपल्या रिटायरमेंटपर्यंत, तर ह्या गोष्टींसाठी आपल्याला लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट करायला चालू करणं खूप गरजेचं आहे. तर इन्व्हेस्टमेंट जर का आपण लवकर चालू केली तर कंपाऊंडिंगमुळे ते पैसे आपले चांगले खूप जास्त ग्रो व्हायला चालू होतात. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट जेवढं आपण लवकर चालू करेल ते खूप महत्त्वाचं असतं. तर ट्राय करा की जे पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता ते डायव्हर्सिफाय असेल जेणेकरून तुम्हाला स्टेबल इन्कम मिळत राहील. तर 5वा पॉईंट आहे की प्रायोरिटाईज युअर फायनान्शियल हेल्थ. ह्याचा अर्थ काय होतो की जे पण तुम्ही वेल्दी होण्याकडे ट्राय करता त्यासोबतच तुम्ही बाकीच्या गोष्टींकडे पण खूप लक्ष द्या. जसं की तुम्ही तुमच्या इन्कमसोबत तुमचा इन्शुरन्स काढा, जेणेकरून तुम्हाला जे पण इमर्जन्सी असेल, मेडिकल असेल किंवा अदरवाईज, तर त्यामध्ये तुम्ही इझिली स्पेअर होऊ शकाल विदाऊट तुमची सेव्हिंग्ज यूज करता. परत त्यासोबतच तुमचा जो सिबिल स्कोर आहे आणि तुमचा जो क्रेडिट स्कोर आहे तो पण जास्तीत जास्त हाय ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जेव्हा तुम्ही तुमचं होम लोन काढायला जाईल तेव्हा तुम्हाला कमीत कमी इंटरेस्ट रेटवरती तुम्हाला तुमचं होम लोन मिळेल, ज्यामधून तुम्ही लाखो रुपये वाचवू शकाल. आणि दर महिन्याला तुम्ही चेक करत राहा की तुमचा फायनान्शियल स्टेटस आत्ता सध्या काय आहे, तुम्ही कुठं खर्च केला, ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही चेक करत राहा, जेणेकरून तुम्ही अजून सस्टेन होत राहाल तुमच्या ज्या सेव्हिंगच्या हॅबिट आहे त्याकडे. तर नंबर 6चं फायनान्शियल लेसन आहे की कंटिन्युअस लर्निंग. कंटिन्युअस लर्निंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा पण एखादी फायनान्शियल वर्ल्डमध्ये नवीन एखादी सिच्युएशन घडते किंवा नवीन एखादी इन्फॉर्मेशन येते, जसं की समजा मागच्या वेळेस क्रिप्टोबद्दल इन्फॉर्मेशन आली होती तर बऱ्याचशा लोकांनी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, किंवा इलेक्शन होणार असेल तर इलेक्शनमध्ये थोडंसं मार्केट वरती जातं युजली, तर त्यामध्ये तुम्ही आधीच इन्व्हेस्टमेंट केलं तर त्यातून थोडंसं तुम्ही गेन मिळवू शकता. किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याबद्दल तुम्हाला नवीन नवीन नॉलेज मिळत राहतं. तर नेहमी ट्राय करा की जेव्हा पण एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला शिकायचं आहे तर नेहमी तुम्ही बुक्स किंवा न्यूजपेपर किंवा यूट्यूब चॅनल्स ज्याच्यावरनं तुम्ही शिकू शकाल हे सगळ्यांना फॉलो करत राहा, जेणेकरून तुम्हाला फर्स्ट मूवर्स ॲडव्हान्टेज मिळत राहील. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल पहिल्यांदा नॉलेज मिळतं आणि त्यामध्ये तुम्ही जर काही इन्व्हेस्टमेंट केली लवकर तर त्यातून तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळू शकतात. तर ह्या गोष्टींवरती जास्तीत जास्त लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही अजून जास्त ग्रो होत राहाल. जर का तुम्हाला ह्या 6 पॉईंट्समधून चांगली माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर जाऊया आपण 7व्या आणि खूप महत्त्वाच्या पॉईंटकडे, जे आहे फायनान्शियल गोल्स. तर फायनान्शियल गोल्स म्हणजे काय, जसं की आपण आपल्या करिअरमध्ये डिसाईड करतो की लॉंग टर्मचा माझा काय प्लॅन आहे आणि शॉर्ट टर्मचा माझा काय प्लॅन आहे, तसंच फायनान्शियल गोल्स पण तुम्हाला सेट करणं गरजेचं आहे. तर शॉर्ट टर्ममध्ये आपण काय प्लॅन करणार की पुढच्या 1 वर्षात किंवा पुढच्या 2 वर्षात किंवा पुढच्या 5 वर्षामध्ये मी कुठं कुठे इन्व्हेस्टमेंट करणार आहे किंवा माझं किती सेव्हिंग असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा आधी प्लॅन करायला सुरुवात करायची. तर लॉंग टर्म फायनान्शियल गोल्समध्ये आपण काय डिसाईड करतो की पुढच्या 5 वर्षामध्ये किंवा पुढच्या 10 वर्षामध्ये माझी फायनान्शियल सिच्युएशन काय असणार आहे, जसं की माझं घर असणार आहे का, किंवा माझी गाडी असणार आहे का, किंवा माझी प्रॉपर्टी कुठं असणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल प्लॅन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी हे फायनान्शियल गोल सेट करायला पाहिजेत, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म. त्यासोबतच आपण जर काही एखादं वेकेशन पुढच्या वर्षी करणार असेल किंवा कुठेतरी फिरायला जाणार आहे, आउट ऑफ इंडिया जाणार आहे फिरायला किंवा वेकेशनसाठी जाणार आहे, तर ह्या गोष्टींसाठी पण प्लॅनिंग आधीच करणं गरजेचं आहे. सो होपफुली तुम्हाला या व्हिडिओमधून खूप साऱ्या फायनान्शियल गोष्टी कळाल्या असतील, ज्यातून मी पर्सनली शिकलो आणि तुम्हाला पण आता कळालं असेल. ह्या गोष्टी तुम्हाला जर का हेल्पफुल वाटल्या असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.